19 तारीखला मंगळवार 19 तारीख आपले आदरणीय जिल्हा प्रमुख संजूभाई परब यांचा वाढदिवस. तर त्यांचा वाढदिवस सुद्धा मोठ्या धुमधडाक्यात करायचा आहे आणि तिन्ही तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहे. तर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला. दोडामार्गचे तालुका प्रमुख यायचे होते, आता येतो म्हणाले मला, तसं वेंगुर्ल्याचे. परंतु सर्वप्रथम आपल्याकडे एक कार्यक्रम मोठा म्हणजे असा आहे की तो नाट्य महोत्सव ठेवलेला आहे सावंतवाडी शहरात. गोविंद चित्र मंदिर तिथे 17, 18 आणि 19 या 3 दिवसात 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता गोविंद चित्र मंदिरामध्ये ही नाट्य महोत्सव हा 3 दिवस होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी आम्ही तिथे केक कापू. शेवटच्या त्याला तो म्हणजे फॉर्मॅलिटीज, म्हणजे अगोदर मोठा कार्यक्रम केक कापण्याचा 19ला मँगो वन आपलं हॉटेल आहे ना, त्या हॉलमध्ये आहे. त्याला सगळे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत, सगळे कार्यकर्ते उपस्थित राहणार, प्रमुख कार्यकर्ते, आणि तो चांगला कार्यक्रम एक होणार आहे. त्याच्यानंतर सावंतवाडी, दोडामार्ग आणि हॉस्पिटल आपली जे आहेत त्या हॉस्पिटलना काही मटेरियल लागेल. कारण फळ वाटप वगैरे केलं तर काय होतं, फळ वाटप वगैरे हे ते शाश्वत नसतं. काय त्यांना जे हे हवं आहे, काही बेडशीट म्हणा किंवा दुसरं काहीतरी साधन सामुग्री ती वाटणार आहे. त्याचे हे देणारे त्यांचं म्हणजे सौजन्य यांच्या मार्फत आहे. कोण दोडामार्गचं प्रेमानंद देसाई आणि गणेश प्रसाद गवत. तसं लाखी वस्तीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे, त्याचं सौजन्य आहे यांच्याकडे, बाबू कुडतरकर आपले शहर प्रमुख. तसंच आपलं निवारा केंद्र आहे ना, महिला निवारा केंद्र, तिथे पण काही हे वस्तुरूपात असं काही तुम्ही सांगितलं ना महिलांनी, ते महिलांसाठी त्यांना बाबू कुडतरकर यांच्या मार्फत त्यांना मदत करावी. आणि सावंतवाडी तालुक्यात मळेवाड कोंडुरे विकलांग शाळा आहे ना मुलांची, त्यांना खेळाचं सगळं साहित्य द्यायचं आहे, ते देणार. त्याच्यानंतर रोणापार छात्रालय, त्यांना साहित्य द्यायचं आहे, ते त्यांच्या मागणीनुसार देणार. एक ते जिल्हा प्रमुख गेल्या वर्षीच झाले आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे म्हणून आम्ही तो हा कार्यक्रम त्यांचा असा भव्य दिव्य करायचा असं ठरवले, जेणेकरून सर्वांच्या शुभेच्छा त्यांना मिळतील.